माझे नाव नेहा आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. तिचं नाव किरण होतं आणि ती हैदराबाद येथे राहत होती. कारण माझे दाजी अमित रेल्वेत नोकरीला होते. काही दिवसांपूर्वी ताईचा आईला फोन आला होता. ती गरोदर असल्याने तिला खूप अशक्तपणा येत होता आणि तिच्याने कोणतेही काम होत नव्हते. तिला दिवसभर फक्त आराम करावासा वाटत असे. म्हणूनच तिने तिच्या मदतीसाठी आईला हैदराबादला बोलावले होते. परंतु आईला इकडे घरात बाबा आणि लहान भावाच्या देखरेखीसाठी राहावे लागणार होते. त्यामुळे आईने ताईला माझे नाव सुचवले. तशीही माझी नुकतीच 12वीची परीक्षा संपली होती आणि मला सुट्ट्या लागल्या होत्या. ताईनेही मला हैदराबादला आणण्यास होकार दिला. त्याच दिवशी रविवारी सुट्टी असल्याने दाजी मला घेण्यासाठी सकाळीच आमच्या घरी आले. त्यांनी सकाळीच ड्युटीवर हजर राहायचे असल्यामुळे ते रात्री न थांबता संध्याकाळीच परत निघायचे म्हणत होते. माझे दाजी दिसायला खूपच देखणे होते. अगदी एखाद्या रिझर्वेशन केले होते, अगदी एखाद्या मॉडेलसारखे. त्यांनी संध्याकाळच्या गाडीचे आमच्या दोघांचेही रिझर्वेशन केले होतं. संध्याकाळी बरोबर 6 वाजता आम्ही दोघे रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. गाडीत चढल्यावर दाजींनी समजले की आमची एक सीट अजूनही वेटिंगवरच आहे. ती कन्फर्म झाली नव्हती. तेव्हा दाजी मला म्हणाले, नेहा, तुम्हारी सीट कन्फर्म है, तुम ऊपर वाली सीट पर जाके बैठो. आता रात्र बरीच झाली होती. आमची ट्रेन सकाळी 9 वाजता सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. दाजी खालच्या सीटवर डोक्याला हात लावून बसले होते आणि मोबाईल पाहत होते. तेवढ्यात मी दाजींना म्हणाले, जीजाजी, आप इस सीट पर सो जाओ, तब तक मैं नीचे बैठ जाती हूँ, आपको नींद भी आ रही होगी. तेव्हा दाजी मला म्हणाले, नहीं नेहा, तुम वहीं पर सो जाओ, मुझे रातभर जागने की आदत है. मग मी दाजींना पुन्हा विचारलं आणि माझ्या जागेवर जाऊन झोपले. बरोबर रात्रीच्या 1 वाजेच्या सुमारास माझ्या शेजारी कोणीतरी झोपल्याचा मला भास झाला. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा गाडीत सर्वत्र अंधार होता. जेव्हा मी नीट पाहिलं तेव्हा दाजींचे पाय माझ्या तोंडाकडे होते. ते उलट्या दिशेने झोपले होते. मग मी निश्चित होऊन माझ्या जागेवर झोपले. पण एकाच शीटवर आम्ही दोघेही नीट झोपू शकत नव्हतो. खूप दाटी झाली होती. प्रवासाच्या गडबडीत दाजींचा हात वारंवार माझ्या कमरेवर येत होता. त्यांच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरू झाली. मग मीही माझा हात दाजींच्या कमरेवर ठेवला. त्यांनी लगेच माझ्या हातावर हात ठेवला आणि तो दाबू लागले. त्यांच्या अशा करण्याने माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. मनात थोडी भीतीही वाटत होती की दाजी गाडीतच माझ्यासोबत काही वेगळे तर करणार नाहीत ना. पण दाजी माझा हात त्यांच्या हातात घेऊनच झोपले होते. मी तशीच पूर्ण रात्र जागी राहून स्टेशन येण्याची वाट पाहत राहिले. सकाळी बरोबर 9 वाजता आमची ट्रेन सिकंदराबाद स्टेशनवर पोहोचली. आम्ही सामान घेऊन स्टेशन बाहेर आलो आणि ॲटोने घरी जाण्यासाठी निघालो. ॲटोमध्ये दाजी अगदी मला चिटकून शेजारी बसले होते. त्यांच्या हाताचा स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा देत होता. मला असे वाटत होते की दिवसभर दाजींचा हात हातात घेऊन त्यांच्याजवळ झोपून राहावे. रात्री ट्रेनमध्ये मिळालेल्या त्या स्पर्शाची भावना माझ्या मनात घर करून गेली होती. पुढच्या 20 ते 25 मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. घरी ताई आमचीच वाट पाहत होती. ती आम्हाला म्हणाली, आप दोनों अभी फ्रेश हो जाओ, फिर आपके लिए गरमागरम नाश्ता बनाती हूँ. सर्वात आधी दाजी अंघोळीसाठी गेले, पण गडबडीत ते बाथरूमचा दरवाजा लावायला विसरले. ते सरकारी क्वार्टर होतं, ज्यामध्ये 2 रूम आणि एक किचन होतं. मी पुढच्या हॉलमध्ये बसून TV पाहत होते आणि तिथून दाजी अंघोळ करताना मला स्पष्ट दिसत होतं. ते जसे चेहऱ्याने सुंदर होते तसेच त्यांचे शरीरही कमालीचं होतं. अंघोळ झाल्यावर ते तयार होऊन काही कामासाठी बाहेर गेले. त्यानंतर मी निवांत वेळेत अंघोळ करून तयार झाले. दुपारी जेवणाच्या वेळेस दाजी घरी आले आणि आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं. ताईने जेवणानंतर लगेच तिची औषधं घेतली, ज्यामुळे तिला खूप झोप येत होती. दुपारी आम्ही तिघेही हॉलमध्ये खालीच चटई टाकून झोपलो होतो. दाजींच्या शेजारी ताई आणि तिच्या बाजूला मी होते. अर्ध्या तासानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झाले. दाजी हळूच ताईंच्या कपड्यांचे हुक उघडत होते आणि हे मी माझ्या डोळ्यांनी
पाहत होते. ताई गाढ झोपेत होती. दाजी अधूनमधून माझ्याकडे लक्ष देत होते. त्यांना वाटत होते की मी झोपली आहे, पण मी डोळे बारीक करून त्यांच्याकडेच पाहत होते. ताई आणि दाजींचा तो जवळकीचा क्षण बराच वेळ चालला. ते पाहून माझ्याही मनात दाजीविषयी एक वेगळीच ओढ निर्माण झाली. संध्याकाळी ताईच दाजींना म्हणाली, अजी सुनते हो, नेहा को भी अपने साथ घुमाने ले जाओ, वो भी हैदराबाद सिटी का माहौल देख लेगी. मग मी गाडीवर दाजींच्या मागून बसून हैदराबाद शहर पाहण्याचा आनंद घेऊ लागले. दाजी जेव्हा जेव्हा गाडीला ब्रेक मारायचे तेव्हा तेव्हा माझे शरीर त्यांच्या पाठीला टच होत होते. त्यांनी मला वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन तिथल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद करून दिला. घरी परतताना त्यांनी मला एका दुकानातून पिवळ्या रंगाचा एक सुंदर अनारकली ड्रेस खरेदी करून दिला. त्यावर मी दाजींना म्हणाले, जीजाजी मेरे पास बहुत ड्रेस है, अभी इसकी कोई ज़रूरत नहीं है, जब मुझे लगेगा तब ले लेंगे. तेव्हा दाजी मला म्हणाले, अभी तुम्हें हमारे पास काफ़ी दिन रहना है और यहाँ कोई ना कोई फंक्शन होता रहता है. उन फंक्शन में तुम्हारी दीदी मेरे साथ इस हालत में नहीं आ सकती, तो तुम्हें मेरे साथ यह ड्रेस पहनकर आना पडेगा. तो ये ड्रेस पाहून मला खूप आनंद झाला, कारण तसा ड्रेस आणि रंग माझ्याकडे नव्हताच. घरी येताना आम्ही एका हॉटेलमधून बिर्याणी पॅक करून आणली होती. घरी आल्यावर मी ताईला स्वयंपाक करू दिला नाही. ताईने स्वतःसाठी मुंगाची खिचडी बनवली आणि रात्री आम्ही तिघे जेवायला बसलो. बिर्याणी खूपच छान होती. मी आणि दाजींनी पोटभर खाल्ली. जेवण झाल्यावर आम्ही तिघे टी व्ही पाहत बसलो. तेवढ्यात दाजी ताईला म्हणाले, अरे किरण, मेरे पीठ पर ज़रा वो घमोरिया वाला पाउडर लगा दो, गर्मी की वजह से बहुत खुजली हो रही है. तेव्हा ताई मला म्हणाली, नेहा ज़रा तुम्हारे जीजाजी को वो पाउडर लगा दो, मैं अभी किचन में बर्तन धोकर आती हूँ. मी ताईला हो म्हटले आणि दाजींच्या पाठीला पावडर लावू लागले. माझ्या हाताचा पाठीला स्पर्श होताच दाजी अगदी ताठ बसले आणि हळूच मला म्हणाले, नेहा तुम्हारे हाथ कितने कोमल है, ऐसा जी करता है कि पूरी रात तुम मेरे पीठ पर ऐसे ही पावडर लगाती रहो. मी 15 ते 20 मिनिटे तिथे बसून दाजींना पावडर लावत होते. ताईचं काम आटोपल्यावर तीही आमच्यासोबत बसून टी व्ही पाहू लागली. रात्रीचे 12 वाजले होते. ताईने औषध घेतल्यामुळे तिला खूप झोप येत होती. मग आम्ही तिघेही जण पुढच्या हॉलमध्ये खाली झोपलो. रात्री साधारण 1 वाजेच्या सुमारास कोणाचा तरी स्पर्श माझ्या पायाला वारंवार होत असल्याचे मला जाणवलं. हळूहळू मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा पाहिलं की दाजी आणि ताई एकमेकांच्या जवळ आले होते. ते दृश्य पाहिल्यामुळे मला पुढे झोपच लागली नाही. आता माझ्या मनातही विचार येऊ लागले की दाजींनी माझ्याशीही असेच प्रेम करावे, आणि याच विचारात मला केव्हा झोप लागली ते कळालंच नाही. सकाळी दाजींना लवकर उठायचं होतं, कारण त्यांच्या ड्युटीचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7 वाजताचा होता. त्यामुळे ते ताईला चहा बनवण्यासाठी आवाज देऊन उठवत होते. किरण उठो, सुबह के 6 बज चुके हैं, किरण उठो. पण ताई गाढ झोपली होती. तेवढ्यात त्यांचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मी उठून बसले. दाजी अजूनही ताईला उठवत होते, म्हणून मी दाजींना म्हणाले, क्या हुआ जीजू, क्यों तंग कर रहे हो दीदी को. तेव्हा दाजी म्हणाले, नेहा मुझे ड्यूटी पर जाने के लिए देर हो रही है और सुबह की चाय पिए बिना मुझे फ्रेश ही नहीं लगता, सिर दर्द होने लगता है, इसलिए चाय बनाने के लिए तुम्हारे दीदी को जगा रहा हूँ. तेव्हा मी दाजींना म्हणाली, जीजाजी आप नहाकर तैयार हो जाओ, तब तक मैं आपके लिए चाय बनाती हूँ. थोड्याच वेळात दाजी अंघोळ करून सरळ किचनमध्ये आले आणि मला म्हणाले, नेहा बन गई क्या चाय. तेव्हा मी दाजींना म्हणाले, चाय तो कब की बन गई, पहिले आप कपडे तो पहन लो. भिजलेल्या केसात दाजी फारच देखणे दिसत होते. दाजी तयार झाल्यावर त्यांनी मला चहासाठी आवाज दिला आणि मी गरमागरम चहाचा कप घेऊन त्यांच्यासमोर आले. जीजू ये आपकी चाय, मी म्हटलं. दाजी माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होते. मग हळूच त्यांनी त्यांच्या हाताची बोटे माझ्या चेहऱ्यावर फिरवली. त्यामुळे माझ्या मनात लहरी उमटू लागल्या. दाजींनी माझ्या हाताला स्पर्श करताच चहाचा कप हातात घेतला. मी अजूनही त्यांच्यासमोरच उभी होते. मग दाजी मला म्हणाले, काफी सुंदर दिखती हो नेहा तुम.
चाय तो तुम्हारे दीदी से भी लाजवाब बनाती है. चलो नेहा, अब शाम को मिलते हैं. एवढं बोलून ते ड्युटीवर निघून गेले. मी त्यांच्याच विचारात तिथे उभी राहिले. मनात आलं, किती छान स्वभाव आहे ना दाजींचा. काश मलाही असाच नवरा मिळावा. संध्याकाळी जेव्हा दाजी कामावरून घरी आले तेव्हा मी बेडवर झोपून मोबाईल पाहत होते. दाजींनी घरी येताच ताईला आवाज दिला. तेव्हा मी दाजींना म्हणाले, जिजाजी दीदी नीचे वाले घर में गई है. मग दाजी मी ज्या बेडरूममध्ये होते तिथे आले आणि माझ्यासमोरच कपडे बदलू लागले. ते मला म्हणाले, नेहा आज शाम को हम दोनों बाहर घूमने जाएंगे, मगर उससे पहले मुझे तुमसे कुछ काम है. मी विचारले, क्या काम है जीजू. त्यावर दाजी मला म्हणाले, मुझे तुम्हारे होठों पर होठ रखकर उसका रस चखना है. दाजी असं बोलल्यावर मला खूप लाज वाटली. खरं तर मलाही दाजींच्या ओठांचा स्पर्श हवाच होता, पण स्वतःहून कसे सांगणार. आज ते स्वतःहून माझ्याजवळ आले होते. पण जर ताई अचानक आली आणि तिने आम्हाला अशा अवस्थेत पाहिलं तर तिला खूप वाईट वाटेल. म्हणून मी दाजींना म्हणाले, दाजी आपके पास सुबह शाम मेरी दीदी का चेहरा रहता है, फिर आपको मुझे किस करने की ज़रूरत क्यों पड़ रही है. मेरे से ज़्यादा खूबसूरत तो मेरी दीदी दिखती है. फिर मौका मिलने पर आप दीदी से ही बात करके उनका किस ले लेना. त्यावर दाजी मला म्हणाले, अरे नेहा, तुम्हारे दीदी की हालत अब मुझसे किस लेने की नहीं है. उसे अभी आराम की ज़रूरत है. अपना खाली 2 मिनट का काम है, वो भी तुझसे नहीं हो पा रहा है. मी विचार करत होते तेवढ्यात दाजींनी त्यांचे ओठ ओठावर ठेवले. त्या क्षणी माझ्या संपूर्ण शरीरात एक गोड शहारा आला. तेवढ्यात ताईचा जोराचा आवाज दाराबाहेरून आला. ती म्हणाली, अरे नेहा, दरवाजा खोलो. दाजी तातडीने दाराजवळ गेले आणि त्यांनी दरवाजा उघडला. ताई दाजींना म्हणाली, अमित तुम कब आए, नेहा कहाँ है. तेव्हा दाजी ताईला म्हणाले, किरण, नेहा अंदर सो रही है. मैं जस्ट अभी ही आया था और कपड़े बदल के टीवी ऑन करने ही वाला था, तब तक तुम दरवाजे के पास आकर खटखटाने लगी. ताई मला पाहण्यासाठी आतल्या बेडरूममध्ये आली. मी मुद्दाम झोपण्याचे नाटक करून पडून राहिले आणि दाजी पुढच्या रूममध्ये टी व्ही पाहत बसले. ताई संध्याकाळच्या जेवणाचे नियोजन करण्यासाठी दाजींना विचारू लागली. तेव्हा दाजी म्हणाले, किरण, आज का खाना हम तीनों मिलकर बाहर खाते हैं. बहुत दिन हो गए बाहर का खाना ही नहीं खाया. तेव्हा ताई दाजींना म्हणाली, ऐसा करो, आप और नेहा बाहर जाकर खाना खा लो. डॉक्टर ने मुझे बाहर का खाना खाने से मना किया है. दाजींच्या मनासारखं झालं होतं आणि ताईने स्वतःहूनच आम्हाला बाहेर जाण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही दोघेही खूप खुश होतो. मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाऊ लागले तेव्हा माझी नजर दाजींकडे गेली. त्यांनी मला पाहून एक गोड स्माईल दिली आणि मीही त्यांना प्रतिसाद दिला. संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता आम्ही बाहेर निघालो. आता मी दाजींशी पूर्वीपेक्षा जास्त मोकळेपणाने वागू लागले होते. बाहेर भरपूर एन्जॉय करून आम्ही बरोबर 10 वाजता घरी आलो. यावेळी ताई जेवण करून टी व्ही पाहत होती. आम्ही आल्यावर तिने टी व्ही बंद केला आणि म्हणाली, नेहा, तुम अपने जीजाजी को पानी का बॉटल भर के रख देना, मैं सोती हूँ, मुझे काफ़ी नींद आ रही है. ताईला औषध घेतल्यामुळे लवकर झोप लागायची. त्या रात्री मी पंजाबी ड्रेस न घालता सैल गाऊन घालूनच झोपायचे ठरवलं. आम्ही तिघेही नेहमीप्रमाणे हॉलमध्ये झोपलो होतो. दाजींच्या शेजारी ताई आणि ताईच्या शेजारी मी होते. रात्री साधारण 1:30 वाजेच्या सुमारास मला माझ्या पोटावर कोणाच्या तरी हाताचा टच जाणवला. मला समजलं की दाजी ताईच्या बाजूने सरकून माझ्या शेजारी आले आहेत. मग मी हळूच कूच बदलून दाजींकडे चेहरा केला. आमचे ओठ एकमेकांच्या ओठावर ठेवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही त्या गोड क्षणांचा आनंद घेत राहिलो. माझा हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे मला खूप आनंद होत होता आणि दाजींसाठी मी नवीन असल्याने त्यांनाही खूप मजा येत होती. मग हळूहळू दाजींनी माझ्या अंगावरचे बाजूला केले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो.
त्या दिवसापासून दाजींशिवाय माझे कशातच चित्त लागत नव्हते. मी फक्त संध्याकाळी ते कधी घरी येतात याचीच वाट पाहत असायची. आता हा आमचा रोजचा नियमच बनला होता. सकाळी दररोज दाजी मला चहा बनवण्यासाठी उठवायचे आणि त्यावेळेस आम्ही एकमेकांसोबत खाजगीत वेळ घालवायचो. तसेच रात्री जेवण झाल्यावर ताई झोपली की आम्ही एकत्र यायचो. असे करता करता ताईची डिलिव्हरी रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये झाली आणि तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. ताई हॉस्पिटलमध्ये फक्त 4च दिवस होती. ती घरी आल्यानंतरही मी आणि दाजी लपून छपून एकमेकांसोबत वेळ घालवतच होतो. आता ताईची डिलिव्हरी होऊन 1 महिना झाला होता आणि मला माझ्या घरी परत जावे लागणार होते. माझी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. घरी परत आल्यावरही मला सतत दाजींचीच आठवण येत असायची. मग मी दाजींना व्हिडिओ कॉल करून मनाला शांत करत असे. गरोदरपणाच्या काळात ताई झोपल्यानंतर दाजींनी माझ्याशी केलेले ते प्रेम आणि दिलेला तो स्पर्श मला सदैव आठवत राहायचा. नेहा घरी परतली खरी, पण तिचे मन मात्र हैदराबादच्या त्या सरकारी क्वार्टरमध्येच अडकून राहिलं होतं. अमित दाजींचा तो टच, तो चेहरा आणि त्यांनी एकत्र घालवलेले ते गुप्त क्षण तिच्या डोळ्यांसमोर हलत नव्हते. घरी आल्यावर ती सतत मोबाईलमध्ये बुडलेली असायची. दिवसातून 2-3 वेळा ती अमितला व्हिडिओ कॉल करायची. सुरुवातीला अमितही उत्साहाने बोलायचा, पण हळूहळू त्याच्या बोलण्यातला तो पूर्वीसारखा जोश कमी होऊ लागला होता. तो अनेकदा ड्युटीचे कारण सांगून कॉल लवकर ठेवायचा. नेहाच्या मनात एक अस्वस्थता घर करू लागली होती. अशातच 2 महिने उलटले. एक दिवस नेहा घरात काम करत असताना अचानक तिला चक्कर आली आणि उलट्या होऊ लागल्या. आईने काळजीपोटी तिला जवळच्या डॉक्टरांकडे नेले. तिथे तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी जो अहवाल दिला तो ऐकून नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. नेहा गरोदर होती. 12वी संपलेली अविवाहित नेहा प्रेग्नेंट आहे हे ऐकताच तिच्या आईबाबांवर जणू आभाळच कोसळलं. घरात प्रचंड रडारड आणि संताप सुरू झाला. बाबांनी रागाच्या भरात नेहाला विचारलं, कोणाचं पाप आहे हे सांग, नाहीतर तुझा जीव घेईन. नेहा थरथर कापत होती. तिच्याकडे तोंड लपवायला जागा नव्हती. तिने रडत रडत अमित दाजींचे नाव घेतले. हे ऐकताच आईबापांना दुसरा मोठा धक्का बसला. ज्या जावयावर त्यांनी पोटच्या मुलीसारखा विश्वास ठेवून नेहाला पाठवलं होतं त्याने हा विश्वासघात केला होता. किरण नुकतीच बाळंतीण झाली होती. तिला हे समजले तर तिचा संसार उद्ध्वस्त झाला असता. बाबांनी तडक अमितला फोन लावला आणि तातडीने गावी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीच अमित गावी पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा तो आत्मविश्वास नव्हता, तर एक अनामिक भीती होती. बाबांनी त्याला एका खोलीत नेले आणि नेहाचा रिपोर्ट त्याच्यासमोर फेकला. अमितने रिपोर्ट पाहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर जे भाव आले ते पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच थक्क झाले. अमितच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि भीती नव्हती, तर एक थंड गूढ शांतता होती. तो अत्यंत शांत आवाजात म्हणाला, बाबा शांत व्हा. हा रिपोर्ट खोटा आहे. नेहा प्रेग्नेंट असू शकत नाही. बाबांचा राग अनावर झाला. तुझ्या डोळ्यांसमोर डॉक्टरांचा रिपोर्ट आहे आणि तू खोटे बोलतोस. माझ्या मुलीची जिंदगी बर्बाद केलीस तू. अमितने एक दीर्घ श्वास घेतला, खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि नेहाकडे पाहत म्हणाला, नेहा, मी तुला सांगत होतो की किरणची आता ती अवस्था नाही, पण मी तुला पूर्ण सत्य सांगितले नव्हते. आज मला ते सांगावेच लागेल. अमितने खिशातून एक जुना वैद्यकीय कागद काढला आणि बाबांच्या हातात दिला. तो रेल्वे हॉस्पिटलचा अमितचा वैयक्तिक मेडिकल रिपोर्ट होता. बाबांनी त्यावर नजर टाकली आणि त्यांचे डोळे विस्फारले. त्या रिपोर्टनुसार अमितला एका गंभीर आजारामुळे कधीही मूल होऊ शकत नव्हते. तो नपुसक किंवा स्टरलाइल होता. खोलीत एक भयानक शांतता पसरली. नेहाने आश्चर्याने विचारले, पण दाजी, जर तुम्हाला मूल होऊ शकत नाही तर किरण ताईला मुलगी कशी झाली? ती तर तुमची मुलगी आहे ना? अमितच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि रहस्यमय हसू उमटलं. तो म्हणाला, नाही नेहा, ती माझी मुलगी नाही. किरणला हैदराबादमध्ये राहणाऱ्या माझ्याच एका रेल्वे सहकार्यापासून ती मुलगी झाली आहे.
किरणने त्याच्यासोबत अफेअर होते आणि तिने माझ्यासोबत लग्न फक्त समाजासाठी केलं होतं. मला माझी बदनामी नको होती म्हणून मी गप्प राहिलो. जेव्हा किरण प्रेग्नंट झाली तेव्हा तिने तुला मदतीसाठी बोलावले. अमित पुढे नेहाच्या अगदी जवळ गेला आणि अत्यंत धीम्या आवाजात म्हणाला, नेहा, ज्या रात्री तू ट्रेनमध्ये माझ्या शेजारी झोपली होतीस आणि ज्या रात्री तू मला आणि किरणला एकत्र पाहिलं होतंस तो मी नव्हतोच. प्रवासाच्या आदल्या दिवशी मला अचानक ड्युटीवर जावं लागले. किरणने मला न सांगता माझ्या जागी तिच्याच त्या मित्राला तुला आणण्यासाठी पाठवलं होतं. ट्रेनची एक सीट वेटिंगवर असणं, त्याने वरच्या बर्थवर जाणं आणि रात्री तुझे हुक उघडणं. तो अमित नव्हता, तो किरणचा प्रियकर होता. आणि हैदराबादच्या घरातही दुपारी जेव्हा तुला तो कपडे बदलताना पाहिलं तो मीच होतो. पण रात्री जेव्हा अंधारात तुझ्या पोटाला आणि गाऊनला ज्याने टच केला तो मी नव्हतो. मी रात्रीच्या ड्युटीवर असायचो आणि किरण हळूच त्या माणसाला घरात घ्यायची. तू अंधारात ज्याला दाजी समजत राहिलीस आणि किरणच्या खोलीतून येणाऱ्या आवाजांना माझे समजत राहिलीस. नेहाचे डोके सुन्न झाले. तिच्या अंगातून एक थंड लहर धावून गेली. ती ज्या अमितच्या प्रेमात वेडी होती, ज्याच्या स्पर्शाची ती रोज वाट पाहत होती, तो अमित नव्हताच. ती किरणताई आणि तिच्या प्रेमीच्या एका मोठ्या जाळ्यात नकळत अडकली होती. अमितने तर फक्त चहाच्या वेळेस आणि दिवसा कधीतरी नेहाला काही चुंबन घेतलं होतं. पण रात्रीच्या काळोखात तिच्या शरीराशी खेळणारा माणूस दुसराच होता, ज्याचा चेहरा नेहाने कधी अंधारात नीट पाहिलाच नव्हता. पण मग तुम्ही मला अनारकली ड्रेस का घेऊन दिला आणि दिवसा माझ्याशी प्रेम का केले? नेहाने रडत विचारले. अमित उदासपणे म्हणाला, कारण किरणने मला फसवले होते. मला तिचा बदला घ्यायचा होता. मला समजलं होतं की ती तुझ्यासोबत खेळ खेळते आहे, म्हणून मीही तुला माझ्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला. पण रात्री तुझ्या खोलीत कोण यायचं याच्याशी माझा संबंध नव्हता. आता प्रश्न होता की नेहाच्या पोटात वाढणारं बाळ नेमकं कोणाचं होतं, त्या अज्ञात रेल्वे कर्मचाऱ्याचे की अमितचे? किरण ताईला या सगळ्याची कल्पना होती की तीही यात सामील होती. हा सस्पेन्स इतका गडद झाला होता की नेहाच्या आईबाबांना आता काय करावं ते सुचत नव्हतं. नेहा मात्र एकाच विचाराने थरथरत होती. ज्या स्पर्शाला ती प्रेम समजत होती ते प्रत्यक्षात एक अनाम आणि रहस्यमय व्यक्तीचं जाळं होतं, ज्याने अमितच्या नावाचा गैरफायदा घेतला होता. ज्या रहस्याचा पुढचा दुवा शोधण्यासाठी आता नेहाला पुन्हा एकदा हैदराबादला जावं लागणार होतं. पण यावेळी प्रेमासाठी नाही, तर त्या रात्रीच्या काळोखात दडलेल्या चेहऱ्यावरचा बुरखा टरटर फाडण्यासाठी. अमितच्या या भयंकर खुलाशानंतर खोलीतली शांतता जणू गोठून गेली. नेहाच्या डोळ्यांसमोरून अंधाऱ्या रात्री धावणाऱ्या त्या ट्रेनमधील प्रसंग, रात्रीच्या काळोखात तिच्या अंगावर फिरलेला तो अनोळखी हात आणि किरणताईच्या खोलीतून येणारे ते गूढ आवाज एखाद्या चित्रपटासारखे फिरू लागले. तिच्या स्पर्शाला अमितदाजींचं प्रेम समजत होती, तो प्रत्यक्षात एक परक्या पुरुषाचा कपटपूर्ण डाव होता. नेहाचे आई बाप तर अजून जिवंत प्रेतासारखे एकाच जागी खिळून राहिले. स्वतःच्या दोन्ही मुली अशा दलदलीत अडकल्या आहेत हे सत्य पचवणं त्यांच्यासाठी असह्य होतं. काही वेळ शांत राहिल्यानंतर बाबांनी अमितचा कॉलर पकडला आणि थरथऱ्या त्या आवाजात विचारलं, अमित, जर तुला हे सर्व ठाऊक होतं तर तू पोलिसात तक्रार का केली नाहीस? माझा निष्पाप नेहाचा बळी का दिलास? अमितने बाबांचा हात हळूच बाजूला केला. त्याच्या डोळ्यात आता पश्चातापाची एक बारीक लकीर दिसत होती. तो म्हणाला, बाबा, मी आधीच सांगितलं होतं की मला माझी सामाजिक प्रतिष्ठा गमवायची नव्हती. रेल्वेतील माझी नोकरी आणि समाजातली इज्जत माझ्यासाठी सर्वस्व होती. पण जेव्हा किरणने नेहाला हैदराबादला बोलावलं तेव्हा मला वाटलं की ती फक्त तिच्या मदतीसाठी आणत आहे. परंतु हळूहळू माझ्या लक्षात आलं की किरण रात्रीच्या वेळी मला ड्युटीवर पाठवून तिच्या त्या प्रियकराला, ज्याचे नाव विक्रम आहे, त्याला घरात घेत असे. विक्रम हा देखील रेल्वेतच एका उच्च पदावर आहे. मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी किरणला रंगेहात पकडण्याचा प्लॅन आखत होतो. पण त्याआधीच विक्रमने नेहाच्या भोळेपणाचा फायदा घेतला. अमित नेहाच्या जवळ गेला आणि म्हणाला, नेहा, मला माफ कर. दिवसा जेव्हा मी तुझ्याशी जवळीक साधली तो माझा किरणवरचा राग होता. मला तिला दाखवून द्यायचं होतं की ती जर माझ्या पाठीमागे दुसऱ्या पुरुषाला आणू शकते तर मीही तिच्याच बहिणीशी संबंध ठेवू शकतो. पण रात्री तुझ्या खोलीत जे काही घडलं
त्यात माझा सहभाग नव्हता. मला वाटलं नव्हतं की विक्रम इतकी मर्यादा ओलांडेल. नेहानं आपलं रडून लाल झालेले डोळे पुसले. तिच्या मनातली भीती आता एका तीव्र संतापात बदलली होती. ती आता घाबरलेली 12वीची मुलगी राहिली नव्हती. तिच्या पोटात अमितचे बाळ होते की अज्ञात विक्रमचे, हे तिला शोधून काढायचे होतं. तिने खंबीरपणे आईबाबांकडे पाहिलं आणि म्हणाली, आई बाबा, मी आता घरात बसून रडणार नाही. ज्या माणसाने दाजींच्या नावाचा बुरखा पाखरून माझ्या आयुष्याशी खेळ केला त्याला मी सोडणार नाही. मला आत्ताच्या आता हैदराबादला जावं लागेल. मला किरणताईला समोरासमोर जाब विचारायचा आहे. बाबांनी सुरुवातीला विरोध केला, पण नेहाचा निर्धार पाहून अमितनेही तिला साथ देण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे अमित आणि नेहा त्याच रात्री हैदराबादसाठी निघाले. यावेळी प्रवासात कोणतीही जवळीक नव्हती, तर दोघांच्याही मनात एक सुडाची आग शेकत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते हैदराबादच्या त्या सरकारी क्वार्टरवर पोहोचले. नेहाने दारावरची बेल वाजवली. काही क्षणात किरणने दार उघडले. तिच्या कडेवर तिची छोटी मुलगी होती. नेहाला अचानक दारात पाहून किरणच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिच्या हातातील पाण्याचा पेला खाली पडला. नेहा, तू आणि अमित, तुम्ही दोघे एकत्र? किरणचा आवाज भीतीने थरथर कापत होता. नेहाने किरणला बाजूला सारलं आणि ती थेट हॉलमध्ये आली. पाठोपाठ अमितही आत आला आणि त्याने मागून मुख्य दरवाजा घट्ट बंद केला. नेहाने कोणतीही प्रस्तावना न करता थेट ताईला विचारले, ताई, अजून किती दिवस हे नाटक चालवणार आहेस? तुझी मुलगी कोणाची आहे आणि माझ्या पोटात वाढणारं बाळ कोणाचं आहे हे सांगण्याची वेळ आता आली आहे. बाळ हा शब्द ऐकताच किरणच्या पायाखालची जमीन सरकली. तिने अमितकडे पाहिले, पण अमितने आपले तोंड दुसरीकडे फिरवले. किरणला समजले की आता तिचे रहस्य उघडे पडले आहे. तिने आपल्या मुलीला बेडवर झोपवले आणि ती नेहासमोर येऊन रडू लागली. नेहा, मला माफ कर ग, माझा कोणताही पर्याय नव्हता. किरण गुडघ्यावर बसून रडू लागली. लग्न झाल्यावर मला समजले की अमित कधीच बाबा बनू शकत नाही. मला आई व्हायचं होतं. समाजात लोक मला वाण म्हणू लागले होते. त्याचवेळी माझ्या आयुष्यात विक्रम आला. आमचं प्रेम जडलं आणि मी गरोदर राहिले. अमितला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने मला धमकी दिली की तो मला घटस्फोट देईल आणि माझी समाजात बदनामी करेल. माझी इज्जत वाचवण्यासाठी मी त्याला विनवणी केली. त्याने एक अट ठेवली की या मुलाला त्याचेच नाव मिळेल, पण त्या बदल्यात त्याला रेल्वे क्वार्टरमध्ये विक्रमच्या माध्यमातून मिळणाऱ्या काही गुप्त सवलती आणि पैशाची मदत हवी होती. नेहाने आश्चर्याने अमितकडे पाहिलं. अमितचा चेहरा आता पूर्णपणे निर्विकार झाला होता. किरण पुढे म्हणाली, पण नेहा, ट्रेनच्या रात्री जे काही घडले त्यात माझी चूक नव्हती. विक्रमने मला सांगितलं होतं की तो फक्त तुला स्टेशनवरून सुरक्षित घेऊन येईल, पण रात्री गाडीच्या अंधारात फायदा घेऊन त्याने तुझ्याशी जवळीक साधली. जेव्हा त्याने मला घरात येऊन सांगितलं की तू त्याला अमित समजत आहेस आणि तू त्याच्या स्पर्शाला आक्षेप घेतला नाहीस, तेव्हा विक्रमच्या मनात पाप आलं. त्याने मला धमकावलं की जर मी त्याला रात्रीच्या वेळी तुझ्या खोलीत जाऊ दिले नाही तर तो आमचे संभाषण आणि फोटो अमितच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून अमितची नोकरी घालावेल. मी माझ्या नवऱ्याची नोकरी आणि स्वतःचा संसार वाचवण्यासाठी हतबल होते नेहा. म्हणून मी रात्री औषध खाऊन झोपण्याचे नाटक करायचे आणि विक्रम हळूच मागच्या दाराने घरात यायचा. किरणचे हे बोलणे ऐकून नेहाचा थरकाप उडाला. ती अमितकडे वळाली आणि ओरडली, दाजी, तुम्ही तर म्हणत होता की तुम्हाला यातली काहीच माहीत नव्हती. मग ताई काय बोलत आहे? तुम्ही तुमच्या नोकरीसाठी आणि पैशासाठी स्वतःच्या मेहुणीचा सौदा केलात? खोलीत एक भयंकर रहस्यमय शांतता पसरली. अमित हळूहळू नेहांच्या जवळ आला. त्याचे डोळे आता क्रूर दिसत होते. तो हसला आणि म्हणाला, होय नेहा, किरण अगदी खरं बोलत आहे. मला सर्व माहीत होते. जेव्हा मला समजले की विक्रम तुझ्या पाठीमागे लागला आहे तेव्हा मी त्याचा फायदा उठवण्याचं ठरवलं. विक्रम रेल्वे बोर्डाचा मोठा अधिकारी आहे. माझी बदली एका चांगल्या पदावर व्हावी म्हणून मी त्याला तुझ्या खोलीची चावी स्वतः दिली होती. आणि राहिला प्रश्न दिवसा तुझ्याशी केलेल्या प्रेमाचा, तर तो फक्त एक देखाव होता, जेणेकरून तुला कधी संशय येऊ नये की रात्री तुझ्यासोबत असणारा पुरुष दुसरा कोणीतरी आहे. नेहाच्या डोक्यावर जणू वीज कोसळली. ती ज्या बहिणीवर आणि दाजीवर विश्वास ठेवून आली होती त्या दोघांनी मिळून स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा एक मोहरा म्हणून वापर केला होता. तिचं संपूर्ण आयुष्य या दोन व्यक्तींनी मिळून उद्ध्वस्त केलं होतं. पण आता खेळ संपला आहे नेहा. अमित एकाएकी गंभीर होत म्हणाला,
तू गरोदर आहेस ना, हे बाळ विक्रमचंच आहे. आम्ही विक्रमला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल करणार आहोत. तुलाही यातला हिस्सा मिळेल. गप गुमान हे बाळ जन्माला घाल, नाहीतर तुझी बदनामी समाजात अशी करेन की तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. नेहाने मागे पाऊल टाकलं. तिच्या मनात सुरुवातीला आलेली भीती आता एका महाभयंकर रुद्रावतारात बदलली होती. ती अमित आणि किरणकडे पाहून उपरोधाने हसली. तुम्हाला काय वाटतं, मी 12वी शिकलेली मुलगी आहे म्हणून तुम्ही सांगाल तसे वागेन? नेहाने आपल्या पर्समधून तिचा मोबाईल बाहेर काढला. मोबाईलचा स्क्रीन चालू होता. त्यावर एक ऑडिओ रेकॉर्डिंग चालू होते. दाजी, ताई, तुम्ही दोघांनी आता जे काही कबूल केलं आहे ते सर्व या फोनमध्ये रेकॉर्ड आहे. नेहाने अत्यंत थंड आणि दृढ आवाजात सांगितलं. आणि फक्त इतकेच नाही, गावी येण्यापूर्वीच मी रेल्वेच्या मुख्य दक्षता विभागाला आणि पोलिसांना एक अज्ञात अर्जाद्वारे विक्रमच्या या काळ्या कृत्याची माहिती दिली होती. ते कोणत्याही क्षणी इथे पोहोचत असतील. नेहाचे हे बोलणे ऐकताच अमित आणि किरणच्या चेहऱ्यावरचे रक्त साठले. अमित नेहाच्या हातातील फोन हिसकण्यासाठी पुढे धावला, पण त्या क्षणी घराचे मुख्य दरवाजा धडधडावून वाजला. बाहेर पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांच्यासोबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः विक्रमही हातकड्यामध्ये अडकलेला होता. विक्रमने पोलिसांसमोर आधीच सर्व गुन्ह्यांची कबुली दिली होती, ज्यामुळे पोलीस थेट अमित आणि किरणला अटक करण्यासाठी आले होते. अमित आणि किरणला पोलिसांनी ताब्यात घेतले. नेहाने तो रेकॉर्डिंग असलेला फोन पोलिसांच्या हवाली केला. किरण रडत रडत नेहाकडे पाहत होती, पण नेहाने आपली नजर फिरून घेतली. नात्यांच्या नावाखाली चाललेला हा क्रूर खेळ अखेर संपला होता. काही दिवसांनी तिने पुन्हा एकदा तिचे शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिला समजलं होतं की नाती ही रक्ताची असतात, म्हणून ती नेहमीच पवित्र असतात असे नाही. काही वेळा स्वतःचा स्वाभिमान आणि सत्य शोधण्यासाठी स्वतःच्याच लोकांविरुद्ध उभे राहावे लागते. हैदराबादच्या त्या अंधेऱ्या रात्रीने तिला एक जखम दिली होती खरी, पण त्याच जखमेने तिला आयुष्याची एक मोठी लढाई जिंकण्याची ताकदही दिली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.